पोटच्या 3 मुलांची विहिरीत फेकून पित्यानेच केली हत्या। अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील हृदयद्रावक घटना। संतोष धोणीराम ताकवाले असे संशयित आरोपीचे नाव। जन्मदात्या पित्यानेच पोटच्या 2 मुली आणि एका मुलाला विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। संतोष धोणीराम ताकवाले असे आरोपी पित्याचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सोहम संतोष ताकवाले वय 12 वर्ष, शिवानी संतोष ताकवाले वय 8 वर्ष, दीपाली संतोष ताकवाले वय 7 वर्ष असे 3ही मृत भावंडाची नावे आहेत। मयत तिन्ही भावंडे हे संभाजीनगर जिल्ह्यातील कादराबाद येथील होते। कचनेर जवळील कादराबाद तालुका जिल्हा संभाजीनगर येथील संतोष धोणीराम ताकवाले हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्या व्यक्तीविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत। 2 दिवसापूर्वी आरोपी संतोष ताकवाले त्याच्या 3 मुलांसह अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे आला होता। त्याने गावातील विलास आसाराम सोळुंके यांच्या शेत गट क्रमांक 198 या शेतातील विहिरीमध्ये 3ही मृतदेह फेकून देत मुलांची हत्या केली होती। सदर विहिरीत 8 ते 10 फूट पाणी होते। आज 3ही मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने ही बाब उघडकीस आली आहे। सकाळी संतोष याने संबंधित घटनेबाबत स्वतः पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर तो फरार झाला होता। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत 3ही मृतदेह बाहेर काढले। 3ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी संतोषला छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंप येथून ताब्यात घेतला आहे। सदर आरोपीने यापूर्वी एका महिलेचा खून केल्याची माहिती या तपासामध्ये समोर आली आहे। दरम्यान जन्मदात्यानेच त्याच्या मुलांची हत्या का केली याचे कारण मात्र आता पोलीस तपासातच समोर येईल। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्यासह अंबड पोलीस दलातील कर्मचारी हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली।